नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर बघा, प्रधानमंत्री आवास योजना याचा सर्वे सध्या अजून चालू आहे। जे कोणी याच्यापासून वंचित राहिले होते, ज्यांना अजूनही पक्क्या घराचा लाभ भेटला नाही, जे शासनाच्या नियमानुसार जे कोणी पात्र लाभार्थी असतील त्यांना शासनाने अजूनही सर्वेची तारीख वाढवली आहे। जवळजवळ 3 ते 4 वेळा शासनाने याची तारीख वाढवलेली आहे। त्यामुळे शासनाचा मूळ उद्देश हाच आहे की यापासून कोणीही वंचित राहू नये। त्यातच शासनाने महाराष्ट्रात सुद्धा कोटा जो लक्षांश असतो तो वाढवलेला आहे। त्याच्यामुळे शासन प्रत्येक गरीबाला घर भेटण्यासाठी प्रयत्नशील आहे। परंतु तोच गरीब जो नागरिक आहे, जो लाभार्थी आहे, तो सर्वेपासून सुद्धा वंचित आहे। कारण लोक एवढं मनावर घेत नाहीत। ज्यावेळेस सर्वेची तारीख संपत येते त्यावेळेस लोक जागा होतात, परंतु प्रत्येकाने ज्याला खरंच गरज आहे त्यांनी यावर सर्वे करणे बंधनकारक आहे। कारण शासन जर वेळोवेळी सर्वे वाढवत आहे, कारण शासनाच्या हे लक्षात येते की बरीच लोक यापासून वंचित आहेत। जर 3-4 वेळेस सर्वे वाढवून सुद्धा लोक जर एवढी उदासीन असतील तर हे शासनाला दोष देऊन जमणार नाही। कारण शासनाने या सर्वेची 3 ते 4 वेळा तारीख वाढवलेली आहे। मग शासन जर एवढं लोकांप्रती हे करत असेल तर शासनाला सुद्धा नाव ठेवणं हे आपलं कर्तव्य नाही किंवा ती जबाबदारी सुद्धा आहे। त्याच्यामुळे अजूनही जर कोणी प्रधानमंत्री आवास योजना जी घरकुल योजना आहे त्याचा सर्वे तुम्ही प्ले स्टोर वरून आवास प्लस 2024 हे एक ॲप आहे आणि दुसरं म्हणजे आधार फेस आरडी आपण वेळोवेळी याच्यावरती सारखे व्हिडिओ बनवत आलेला आहे। परंतु आता बघा, शासनाने अजूनही 18 जून 2025 पर्यंत तारीख वाढवलेली आहे। त्याच्यामुळे सर्व जे कोणी पात्र लाभार्थी असतील त्यांनी 18 जून 2025च्या अगोदर आपला सर्वे करून घ्यायचा आहे। जर कोणाला जमत नसेल तर त्यांनी जे प्रत्येक गावातले जे ग्रामविकास अधिकारी असतात म्हणजे जे ग्रामसेवक असतात त्यांच्याकडून सुद्धा सर्वे करून घेऊ शकता, किंवा जर तसा येत नसेल तर तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून सुद्धा हा सर्वे करू शकता। लक्षात ठेवा की प्रत्येक हँडसेटवरून एकच सर्वे होतोय, त्याच्यामुळे एका मोबाईलवरून एकच सर्वे होतोय याची सुद्धा दक्षता घ्या। नाही तर एका मोबाईलवरून जर सर्वे केला तर तुम्ही पुन्हा प्रयत्न करताल तर तो सर्वे होणार नाही। आणि आता याच्यामध्ये बरेच अडचणी काय येतात की आधार मॅच होत नाही। आता बऱ्याच नागरिकांनी काय केलेलं आहे की आधार समजा अपडेट केलं किंवा नाव दुरुस्ती केली तर जे घरामध्ये तुमचं जुनं आधार कार्ड असतं तर तुम्ही सर्वे करताना आल्यानंतर तेच जुनं आधार कार्ड देता। काही वेळेस नावात बदल झालेला असतो आणि ते नावात बदल झालेला अपडेट केल्यानंतर तुम्हाला नवीन आधार कार्ड आलेलं असतं, पण तुम्ही काय करता की जे जुनं आधार कार्ड असतात त्याचंच स्पेलिंग वगैरे टाकत असतात। त्याच्यामुळे ते एखादं स्पेलिंग जर चुकलं तर ते तुम्हाला आधार मिसमॅच दाखवतं, मध्ये आधार ते व्हेरीफाय होत नाही। त्याच्यामुळे जे नवीन अपडेट केलेलं आधार कार्ड आहे त्यानुसारच तुम्ही सर्वे करा की जेणेकरून व्हेरीफायला तुम्हाला अडचण येणार नाही। अशा बऱ्याच अडचणी आहेत। त्यानंतर बघा, दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे तुमचं जॉब कार्ड आहे ते जॉब कार्ड सुद्धा काढा, कारण जॉब कार्डचा पूर्ण नंबर जसा आहे तसा त्या ठिकाणी टाकावा लागतो। एखादं अक्षर किंवा एखादा संकेताक जरी चुकला तरी ते जॉब कार्ड सुद्धा मॅच होत नाही। त्याच्यामुळे 18 जून 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थी असतील त्यांनी आपला सर्वे करून घ्या। जर कोणाला जमत नसेल तर गावात ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांच्याकडून करू घ्या, पण सर्वे करून घ्या। कारण शासन वेळोवेळी तुमच्यासाठी ही तारीख वाढवत आहे। त्याच्यामुळे बघा, यापासून कोणीही वंचित राहू नये। आणि याच्यामध्ये जर काय अडचण आली तर आम्हाला कमेंट करा, त्याविषयी आम्ही व्हिडिओ नक्कीच बनवू किंवा मार्गदर्शन करू। तुर्तास धन्यवाद।